मित्रांनो, 2026 हे वर्ष रहस्यमय चित्रपटांचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सालबर्डी नंतर अभिनेत्री पूजा सावंतीचा आणखीन एक रहस्यमय सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे दृश्य अदृश्य. मी तुमचा मित्र गणेश आचवल स्वागत करतोय स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण समीक्षा करणार आहोत दृश्य अदृश्यच्या ट्रेलरची. मुळात चित्रपटाची सुरुवातच म्हणजे ट्रेलरची सुरुवातच त्या संवादाने होते की जिथे या चित्रपटातली व्यक्तिरेखा रोहित याला काहीतरी 25 लाख रुपयांचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. पण हा इन्सेंटिव्ह कशाबद्दल मिळणार आहे ही उत्सुकता आहे. त्यासाठी आपल्याला तो चित्रपट पाहावा लागेल. आणि मग आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की एका रिसॉर्टमध्ये रोहितची पत्नी आणि मुलगी ही आलेली असते आणि त्यानंतर ती मुलगी रिसॉर्टमधनं हरवते. ज्या वेळेला पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू होतं तेव्हा हॉटेलवाल्यांचं म्हणणं असतं की या मॅडम एकट्याच आलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर कोणतीही मुलगी नव्हती. आणि कालांतरानं ट्रेलरमध्ये हाही उलगडा करण्यात आलेला आहे की तिच्या पतीचा मृतदेह सुद्धा सापडलेला आहे. आता नेमकं यातलं खरं काय, म्हणजे तन्वीची मुलगी खरंच रिसॉर्टवर आलेली होती का तन्वी एकटीच आलेली होती, दृश्य काय अदृश्य काय याची उकल तुम्हाला या चित्रपटात होईल असं ट्रेलर बघताना जाणवतं. अशोक समर्थ हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे एक उत्सुकता वाढलेली आहे. आणि पूजा सावंत हिचं कौतुकच करायला हवं, कारण पूजा सावंत यांचा जो अभिनय आहे तो ट्रेलर मधनं सुद्धा आपल्याला जाणवतो. सुव्रत जोशी, हार्दिक जोशी हे कलाकार आहेतच, अक्षया गुरव सुद्धा या चित्रपटात आहे. मुख्य म्हणजे एका रिसॉर्टमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाल्याचं आपल्याला ट्रेलरमधनं कळतं. आणि हा चित्रपट वेगवान असेल की काय असं वाटतं. म्हणजे त्या दृश्य अदृश्याची उकल ही पोलीस इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून होणार हेही आपल्याला कळतं. पण नेमकं रहस्य काय आहे यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. रहस्यमय चित्रपट आहे हे या चित्रपटाचा ट्रेलर बघताना, मुख्य म्हणजे त्यातलं संगीत ऐकताना, बॅकग्राऊंड म्युझिक ऐकताना जाणवतं. आणि फाईट सिक्वेन्स सुद्धा आपल्याला दिसून येतो. आता बघूया बॉक्स ऑफिसवर दृश्य अदृश्यला कसं यश मिळतंय ते.